तर शिष्यवृत्ती आणि नवोदयच्या परीक्षेमध्ये जो एक भाग आहे निव्वळ विलांटीमुळे ह्रस्व आणि दीर्घ विलांटीमुळे शब्दांचे अर्थ बदलून जातात। तर असे कोणते शब्द आहेत ते आपण पाहणार आहोत। तर बघा, पाणी हा जो ह्रस्व आहे विलांटी या ठिकाणी निव्वळ आहे ना, याचा अर्थ होते हात। पण हा दुसरा आहे बघा, पाणी या ठिकाणी विलांटी पहा दीर्घ आहे, याचे अर्थ होते जल। दुसरा बघा, दिन ह्रस्व विलांटी आहे, याचे अर्थ होते दिवस। तर हा बघा दिन, याचा अर्थ होते गरीब। सूत ह्रस्व उकार आहे ना, याचे अर्थ होते मुलगा। सूर दीर्घ आहे, याचा अर्थ होतो धागा। सूर याचा अर्थ होतो देव। सूर याचा अर्थ होतो आवाज। शिर शिर म्हणजे डोके, तर हा शिर याचा अर्थ होतो रक्तवाहिनी। निव्वळ ह्रस्व आणि दीर्घाच्या फरकामुळे या शब्दांचे अर्थ बदलतात। म्हणून शिष्यवृत्तीचे किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना लहान लहान गोष्टीवर लक्ष केंद्रित करावं लागते, तेव्हा स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला यश मिळेल।